नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, आधार कार्ड जर डाउनलोड करायचंय किंवा ते कुठून करायचं, त्याला किती खर्च येणार आहे, किती वेळ लागणार आहे, या सर्व गोष्टींची तुम्हाला काळजी वाटते. काही काळजी करायची गरज नाहीये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं, कुठून करायचं आणि किती वेळात करायचं हे सांगणार आहे. कारण जर समजा तुम्ही कुठे इमर्जन्सीच्या ठिकाणी गेला आणि तिथे जर तुम्हाला त्याची गरज पडली, तर तुम्हाला ते सापडत नाही किंवा डाउनलोड करता येत नाही. तर मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं लेटेस्ट मधलं. त्याच्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आमच्या दोन्ही ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमचे अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला आता गुगलला यायचंय. गुगलला आल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये सर्च करायचंय माय आधार. सर्च झाल्यानंतर तुम्हाला एक नंबरला वेबसाईट दिसेल, ती वेबसाईट आपल्याला क्लिक करायची आहे. मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला डायरेक्ट लॉग इनची लिंक देईल, तुम्ही तिथून पण डायरेक्ट लॉग इन करू शकता. तो तुम्हाला सोपा ऑप्शन असेल, कारण आधारमध्ये पण आता भरपूर सारे ऑप्शन आलेले आहेत जे फेक आहेत. तर त्याच्यामुळे तुमचा आधार नंबर कुठेही लीक होऊ नये, तर त्याच्यासाठी मी ॲज अ सेफर साईड मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची जी मेन लिंक आहे, ज्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट आधार लॉग इन करू शकता, तर ती लिंक देईल, त्याच्यावरून तुम्ही लॉग इन करू शकता. चला, आपल्याला लॉग इन करून घेऊया. लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो, असा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला बरेच सारे ऑप्शन आहेत. तर इथं आपल्याला कुठं न जाता थोडंसं खाली स्लाइड करायचंय आणि खालच्या साईडला आपल्याला अवेलेबिलिटी चेक करून घ्यायची. तर इथे बघा, चेक आधार व्हॅलिडिटी आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथे आल्यानंतर तुमचा आधारचा नंबर आहे, जो पूर्ण डिजिट नंबर आहे, तो नंबर आपल्याला टाकायचा आहे. कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, प्रोसिडरवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा, वरच्या साईडला तुम्हाला आधारचा तुमचा नंबर आलेला आहे. त्याच्यानंतर तुमचं एज, जेंडर, स्टेट आणि मोबाईल नंबर, या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आधार व्हॅलिडिटी चेक का करणं गरजेचं आहे, कारण तुमचं आधार व्हॅलिडेट आहे का हे खूप महत्वाचं आहे चेक करणं. जर आधार जर व्हॅलिडेट नसेल तर आधार आपलं डाउनलोड होणार नाहीये किंवा आधारची बाकीची प्रोसेस आहे ती होणार नाहीये. तर पहिल्यांदा आपण आधार व्हॅलिड आहे का ते चेक केलं, आधार व्हॅलिडेट आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मोबाईल नंबर. जो कुठला मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. लास्टला 4 to 8 डिजिट आहे. तर 4 to 8 डिजिट वाला जो मोबाईल नंबर आहे, जो माझा नंबर असेल, तर तो नंबर मला माझ्या जवळ ठेवायचा आहे, कारण ओटीपी येणार आहे. आणि ओटीपी जर सबमिट केला तरच आपल्याला आधार डाउनलोड करता येणार आहे. तर ह्या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या, एक तर व्हॅलिडिटी चेक करणं आणि कुठला मोबाईल नंबर लिंक आहे तो चेक करणं. आता ह्या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. तर आपण परत आता बॅक टू डॅशबोर्ड वरती जाऊया आणि लॉग इनची प्रोसेस करूया. लॉग इन ज्यावेळेस लॉग इन बटनावरती तुम्ही क्लिक करताल, त्यावेळेस तुम्हाला काय काय लागणार आहे ते आपण पाहूया. इथे तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा. कॅप्चर कोड आहे, तो कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक करताल, तुम्हाला एक ओटीपी येईल आणि तो आलेला ओटीपी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. जसं तुम्ही ओटीपी एंटर करताल आणि लॉग इन करताल, तर हे अशा पद्धतीचं आधारचं जे पेज आहे, ते पेज आपल्याला ओपन झालेलं आहे. दुसरीकडे कुठेही क्लिक न करता सेकंड नंबरचा ऑप्शन आहे डाउनलोड आधार, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पहा, तुम्हाला रिव्ह्यू डेमोग्राफिक डेटा हा अशा पद्धतीचा डेमोग्राफिक डेटा आलेला आहे. याच्यामध्ये पर्सनचं नाव आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये नाव आहे, डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे, तुमचा जो काय ऍड्रेस असणार आहे तो प्रॉपर ऍड्रेस तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. आता त्याच्यानंतर मित्रांनो, इथे जर तुम्ही पाहिलं ना एक नंबरला, तर एक नंबरला तुम्हाला विचारले डू यू वॉन्ट मास्क आधार. तर मास्क आधार म्हणजे काय आहे नेमकं, बऱ्याचशा लोकांना लक्षात येत नाही मास्क आधार म्हणजे काय. मास्क आधार म्हणजे काय आहे, की जर समजा तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डवरचा नंबर, जो आधार नंबर असतो, तो जर आधार नंबर तुम्हाला नको असेल, तर तुम्हाला तो ब्लँक येतो. जिथे म्हणजे अनसिक्युअर ठिकाणी जर तुम्हाला आधार कार्ड द्यायचं असेल, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला मास्क आधार दिलेला आहे त्यांनी, तर तुम्ही तिथं मास्क आधारचा उपयोग करू शकता. नॉर्मली आपल्याला जर फक्त त्याची प्रिंट काढायची आणि लॅमिनेट करून ठेवायचं आहे आधार कार्ड, तर तुम्हाला मास्क आधारची गरज नाहीये. डायरेक्ट तुम्ही डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करू शकता. तुम्ही डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केला
1-2 मिनिटाचा वेळ घेईल आणि तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे. आधार कार्ड डाउनलोड झाल्यानंतर त्यांनी काही गोष्टी इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, त्या आपण वाचून घेऊया. तर इथं त्यांनी सांगितलेले आधार कार्ड सक्सेसफुली डाउनलोड. आधार कार्ड लेटर पीडीएफ पासवर्ड विल बी इन 8 कॅरेक्टर. म्हणजे तुमच्या आधार कार्डला पासवर्ड आहे पीडीएफचा. त्या पीडीएफच्या पासवर्ड मध्ये काय काय सांगितलेलं आहे, कॉम्बिनेशन ऑफ फर्स्ट 4 लेटर युअर नेम ॲज इन आधार. म्हणजे तुमचं जे आधारवरचं जे पहिलं नाव आहे त्याच्यातले 4 लेटरचं कॉम्बिनेशन आहे आणि तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे त्याच्यातले फक्त इयर आहे, म्हणजे 1990 असताल, 1997 असताल तर ते आहे. आता इथे बघा त्यांनी सांगितलेलं आहे, पर्सनचं नाव आहे अनिश कुमार, डेट ऑफ बर्थ आहे 1989. तर तुमचा पासवर्ड आला अनिश 1989. चला तर मग आपण आधार ओपन करून बघूया होतंय का. इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तुमचा जो काय असेल, सबमिट. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीचं आधार तुमचं डाउनलोड झालेलं आहे. इथे पाहू शकता सर्व डिटेल्स तुम्हाला मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचं हे अशा पद्धतीचा आधार आहे, याची तुम्ही कलर प्रिंट काढू शकता किंवा हे आधार कार्ड तुम्ही खालच्या साईडनी क्रॉप करून याचं तुम्ही प्रॉपर लॅमिनेशन करून घेऊ शकता, की जे तुम्हाला वापरता येईल. तर हे अशा पद्धतीचा आधार आहे, ज्याचा वापर तुम्ही तुम्हाला जिथे जिथे पाहिजे तिथे तिथे करू शकता. अपेक्षा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर आमच्या पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.